आम्ही होतो मेल्याहून मेले, आम्हा जिवंत्या भीमाने केले. आज आपला समाज जो मुका होता, तोंड असून बोलता येत नव्हतं, पाय असून चालता येत नव्हतं, डोळे असून बघता येत नव्हतं, हा जो मुका समाज, मेलेला समाज, त्या मेलेल्या समाजाला बाबासाहेबांनी जिवंत केलेलं आहे. आणि त्यामुळे आज आपण जे स्वाभिमानाने जगत आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आज एक माझा मित्र बऱ्याच दिवसांनी भेटला व भेटल्यानंतर त्याची फोर व्हीलर गाडी होती, टोयोटा 25 लाखाची गाडी होती. मग त्यांनी मला फोन करून बोलल्यानंतर तो बोलला चला चहा पाण्याला जाऊया. चहा पाण्याला जात असताना मी त्याच्या गाडीत बसलो तर त्याच्या गाडीमध्ये मला गणपती दिसला. तर मग गणपती दिसल्यानंतर मी त्याला बोललो, हा तुझ्या गाडीमध्ये गणपती कसा काय? तर तो मला बोलू लागला की आमचा ड्रायव्हर आहे ना, त्या ड्रायव्हरनी तो गणपती गाडीत बसवलेला आहे. मग मी त्याला प्रश्न केला की ही गाडी तुझी आहे, तू ह्या गाडीचा मालक आहे, तो ड्रायव्हर तुझा नौकर आहे, तू ड्रायव्हरला पगार देतो, मग ड्रायव्हर मालक आहे का तू मालक आहे? मग त्याने म्हणला नाही मी मालक आहे. मग ड्रायव्हरचं कसं काय? मालक ड्रायव्हरचं ऐकतो म्हणजे एक दुःखाची बाब आहे. म्हणजे ह्या लोकांचं कुठं ना कुठं आणखीन गणपतीविषयी जी श्रद्धा आहे ती गेलेली नाही. आज आपण जे स्वाभिमानाने जगत आहोत ते फक्त आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. हे भान येथील जे गबरगंड पैशांनी झालेले आहेत हे लोकांनी ध्येयात ठेवलेले आहेत. अशी लोक पळवाटा शोधतात आणि ड्रायव्हरचं नाव सांगतात, हे बरोबर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्यामध्ये मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही ही प्रतिज्ञा दिलेली आहे. तरी आपल्या गाडीमध्ये हे गणपती बसवतात. म्हणजे हे बाबासाहेबाला मानतात का? फक्त पोट भरण्यापुरतं बाबासाहेब तुम्ही वापरता का? हा माझा प्रश्न आहे. अशा लोकांना जिथल्या तिथं आपल्या लोकांनी प्रश्न विचारून त्यांच्या ज्या गाडीमध्ये गणपती आहेत, देवी देवता आहेत, ह्या काढल्या पाहिजेत. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या भारतामध्ये जन्मले नसते तर आपली काय हालत झाली असती. हे प्रत्येक नोकरदार असतील, पुन्हा व्यावसायिकदार असतील, यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या कुत्र्यापेक्षा सुद्धा बेहतर हाल झालेले असते. आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं आपण विमानाला जातो, आपण फोर व्हीलर गाड्या, टू व्हीलर गाड्या घेऊन फिरतोय. ही सगळी बाबासाहेबाची पुण्याई आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज तुम्हाला कोणी देवी देवतांनी तुम्हाला ह्या फोर व्हीलर गाड्या वगैरे दिलेल्या नाहीत. हे फक्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटलेले आहे. हे भान तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आणि स्वाभिमानाने बौद्ध म्हणून जगलं पाहिजे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. बौद्ध म्हणून जगूया. नमो बुद्धाय. जय भीम.